भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये आजपासून गुवाहाटीत दुसरा कसोटी सामना। मालिकेत बरोबरी साधण्याचं यजमानांसमोर आव्हान। अनफिट गिल ऐवजी ऋषभ पंतकडे कर्णधारपद। बुलेटिनमध्ये आता आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईमध्ये महाविकास आघाडीमध्ये महानाट्य रंगतंय। राज ठाकरेंसह मविया की उद्धव ठाकरेंविना काँग्रेसची नवी आघाडी यावरून खडाजंगी सुरू आहे। लोकसभेमध्ये काँग्रेसमुळे झालेला फायदा लक्षात घेऊन उद्धव ठाकरेंना मुंबईमध्ये काँग्रेसची साथ हवी आहे, पण राज ठाकरेंशी एकी अंगलट येण्याच्या शक्यतेमुळे स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसनं उद्धव ठाकरेंनाच एक मोठी ऑफर दिली आहे। आघाडी हवी असल्यास राज ठाकरेंची साथ सोडावी लागेल अशी अट ठेवूनच काँग्रेसनं उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। आता ही सगळी कोंडी फोडण्यासाठी मवियाचे सर्वेसर्वा शरद पवारच ऍक्शन मोडवर आल्याचं कळतंय आणि त्यामुळे मुंबईमध्ये मविया ठाकरे बंधू की काँग्रेसची नवी आघाडी असा प्रश्न उपस्थित झालाय। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची फाटाफूट रोखण्यासाठी शरद पवार ऍक्शन मोडवर आलेत। महाविकास आघाडी म्हणून मुंबई महापालिकेची निवडणूक लढवावी असं शरद पवारांचं मत आहे, अशी माहिती एबीपी माझाला राष्ट्रवादीमधल्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। शरद पवारांनी काँग्रेस नेत्यांशी फोनवरून चर्चा केली आहे। मतदार यादी घोळासंदर्भात आणि मतचोरी संदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढता आणि मग निवडणूक का वेगळी लढवता असं पवारांचं मत असल्याचं समजतंय। महाविकास आघाडीमध्ये मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढवण्यासंदर्भात शरद पवार हे सकारात्मक आहेत अशी माहिती राष्ट्रवादीमधल्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। एकंदरीत राजकीय परिस्थितीचं विश्लेषण करत असताना त्यांनी जर काही त्या ठिकाणी सुतवाच केला असेल तर तो त्यांचा असणारा अधिकार आहे। मात्र या संदर्भात मी आपल्याला वारंवार सांगितल्यानुसार स्थानिक पातळीवर सर्व निर्णय होणार आहेत। त्यांची जी सूचना असेल त्या अनुषंगाने इंडिया अलायन्स जरूर त्यावर निर्णय घेईल। मात्र मुंबईचा मतचोरीच्या अनुषंगाने झालेले जे सर्व मोर्चे आणि निषेधात्मक जे कार्यक्रम होते हे सर्व पक्षीय होते, त्यामुळे तो मवियानं काढलेला किंवा इंडिया अलायन्स काढलेला मोर्चा असं नव्हतं, तर तो एक राजकीय सर्व पक्षांनी एकत्रित येऊन फ्री अँड फेअर इलेक्शन व्हावेत ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न त्या मोर्चातून झाला होता। दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी काँग्रेस नेत्यांना फोन केल्याची माहिती आहे। मुंबई महापालिकेसंदर्भात सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होण्याची शक्यता आहे। शरद पवारांच्या काँग्रेसबाबतच्या भूमिकेबाबत बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेबाबत निर्णय घेण्यासाठी आम्ही स्थानिक काँग्रेसला अधिकार दिलेले आहेत अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे। तसंच मनसेकडून आम्हाला राज्यामधल्या कोणत्याही नगर परिषदेकडून आघाडीचा प्रस्ताव आलेला नव्हता असंही सपकाळ यांनी स्पष्ट केलंय। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची युती ही जवळपास निश्चित मानली जाते, तर मनसेशी वैचारिक मतभेद असल्यामुळे मुंबई काँग्रेस यांनी ठाकरे बंधूंसोबत न जाता स्वबळावर मुंबईमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय एक प्रकारे घेतल्याचं पाहायला मिळतंय। मात्र मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी मिळून निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकत्रित उतरली पाहिजे आणि त्यामध्ये राज ठाकरे हे सुद्धा सोबत असावेत, यासाठी उद्धव ठाकरे हे प्रयत्न करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान महायुती विरोधात मुंबई महापालिका निवडणूक जिंकायची असेल तर विरोधकांची वज्रमुठ आणखी घट्ट करून ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे हे प्रयत्नशील असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडीतील सहभागाबाबत मनसेची भूमिका आता समोर आली आहे। उद्धव ठाकरे, शरद पवार, वर्षा गायकवाड काय बोलतात याच्याशी आमचा संबंध नाही, तसंच मनसे मवियाचा भागही नाही, आमचे निर्णय राज ठाकरे घेतात अशी भूमिका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मांडली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष आहे। आमच्या पक्षाचा निर्णय हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेत असतात। त्यामुळे वर्षा गायकवाड काय बोलतात, उद्धवसाहेब ठाकरे काय बोलतात, उद्धवसाहेब ठाकरे वर्षा गायकवाडांशी काय बोलतात, वर्षा गायकवाड जाऊन पवार साहेबांशी काय बोलतात, पवार साहेब जाऊन मनसेबद्दल काय बोलतात याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। आमचा निर्णय राजसाहेब ठाकरे करतील आणि योग्य वेळी करतील। आमच्या विरोधात उभे राहिलात आणि वरून निधी नाही मिळाला तर मग उभं कशासाठी राहणार अशा शब्दामध्ये अर्थमंत्री अजित पवारांनी विरोधकांना थेट धमकीच दिली आहे।
अर्थ खात्याच्या नाड्या स्वतःच्या हातात असणाऱ्या अजित पवारांनी निधी वाटपावरून विरोधकांना हा इशारा दिलाय। माळेगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी ते बोलत होते। मतं द्या आणि निधी घ्या अशा शब्दांमध्ये त्यांनी जनतेला आमिषच दाखवलंय। अर्थ खातं माझ्याकडे आहे, वाढपी तुमच्या ओळखीचा आहे, वाढपी ओळखीचा असल्यावर जास्तच वाढतो अशा शब्दांमध्ये निधी वाटपावर त्यांनी भाष्य केलंय। त्यामुळे अजित पवार पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले। आमच्या विरोधामध्ये जे उभे राहिले ते वेगवेगळ्या पद्धतीने सांगतायत। ते काही पण सांगतील, काही जण म्हणतील आम्ही निवडून आल्यावर दादाला जाऊन मिळणार, आला काही अर्थ नाही। एकदा पॅनल म्हणजे पॅनल, काही बंडखोरी करून अपक्ष उभे राहिले, म्हणतात आम्ही अजित दादाचेच कार्यकर्ते। अरे मग दादाचेच कार्यकर्ते होता तर दादाच्याच विरोधात बंडखोरी का केली? त्याचं उत्तर तुम्ही काही देऊ शकत नाही। आणि निवडून आल्यावर दादाला पाठिंबा देणार, दादाला पाठिंबा तर 1 लाख लोकांच्या पेक्षा जास्त मतदारांनी ऑलरेडी दिलेला आहे। हे जे काही बाकीचे सांगतात, उद्या शहरात ते निवडून आले आणि त्यांना वर्ण निधी नाही मिळाला, ते काय करणार आहे? अरे आम्हाला निधीच नाही, मग कोणी सांगितलं होतं उभं राहायला? जर उद्याच्याला कोणी चुकला तो माझा जवळचा असला तरी मी पोलिसांना सांगेल त्याचा उचला, अजिबात लाड करणार नाही। आमच्या प्रत्येक आया बहिणीकडे त्यांनी आमच्या बहिणीच्या नात्याने, मातेच्या नात्यानेच बघितलं पाहिजे, मुलीच्या नात्यानेच बघितलं पाहिजे। पोलिसांना म्हणलं त्यांना पकडा चांगलं। परवा तर आम्ही ठरवलेलं आहे, आता हे असलं चुकीचं वागतील ना त्यांना बेड्या घालायच्या आणि त्यांची वरात काढायची गावात, त्यांची मिजासच उतरायची। 18च्या 18 लोकांना आम्ही पॅनल जे केलेले त्याला तुम्ही निवडून द्या। मी काही साधू संत नाही, तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला ही विकासाची कामं करून देईन। भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय। काँग्रेस 2029 पर्यंत पूर्णपणे संपुष्टात येईल असा दावा बावनकुळेंनी केलाय। बिहारमध्येही काँग्रेसची वाईट स्थिती असून महाराष्ट्रातही काँग्रेस रसातळाला गेल्याचं निशाणा त्यांनी साधलाय। दरम्यान काँग्रेसमध्ये सध्या एकजूट नसल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येते। अशातच आता बावनकुळेंनी केलेल्या टीकेला काँग्रेस काय प्रत्युत्तर देणार हे पाहावं लागेल। काँग्रेस पार्टी 2029 मध्ये सर्वात लीडिंग पार्टी होणार। काय होणार आहे? कारण काय? मी काल वडेट्टीवारच्या गावामध्ये 6000 कार्यकर्ते पक्ष प्रवेश केला, राहुल भुमावार सर्वांनी। काल बाबूराव झाले काँग्रेसचे नेते त्यांच्या मुलाने पक्ष प्रवेश केला। महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पार्टीचे रोज कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहे, पार्टी सोडत आहे। मी त्यांना विचारलं तुम्ही पार्टी का सोडताय? ते म्हणले साहेब भाजपमध्ये आम्हाला नगरसेवक वगैरे होणार नाही, जिल्हा परिषद पाहिजे नाहीये, मोठे मोठे नेते काँग्रेस सोडताय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी अनेक पक्षप्रवेश होत आहेत। कल्याण डोंबिवलीमधल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। प्रदीप भोईर, सुरेश भोईर आणि शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हे पक्षप्रवेश पार पडलेत। तो भाजपाचा शिल्लक नाही राहिला। आणि तुम्ही जनसंघापासूनचे कार्यकर्ते म्हटल्यानंतर मी लहान असताना मला आठवते बलराज म्हणून बाळासाहेबांना भेटायला यायचे, जनसंघाचे खरे प्रणेते। आता तो जो काय भाजप होता तो आता काय शिल्लक राहिला? आपण त्यांच्यासोबत का गेलो? कारण हिंदुत्व, आता शिवसेना म्हटल्यानंतर भूमिपुत्र आले, हिंदुत्व आलं, पण आता यांचं त्या शब्दाशी काही देणं घेणं राहिलं असं वाटत नाही। कारण 1-2 दिवसापूर्वी त्यांनी जे पालघरमध्ये केलं तर चौधरीला प्रवेश दिला, काशीनाथ चौधरी। आता त्यावेळेला जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा किती आग्रह उसळवला होता त्यांनी, साधू हत्याकांड म्हणजे दुर्दैवी घटना होती। पण त्याच्यातल्या ज्याच्यावर तुम्ही ज्यांनीच त्याला बदनाम केलं होतं त्याला पक्षात घेण्यात यायचं। बरं, माझं काय म्हणणं आहे की तो बोवाटा झाल्यानंतर त्याला स्थगिती दिली, पण 2 प्रश्न तरी आहेत। एक, त्याचा सहभाग आहे की नाहीये? जर होता तर त्याला प्रवेश का दिला, आणि नाहीये ना मग स्थगिती का दिली? दिल्लीमध्ये गारहाणं मांडायला गेलेल्या एकनाथ शिंदेंना आता भाजपच्या स्थानिक नेत्यांनी बालेकिल्ल्यामध्येच डिवचलाय। शिंदेंची नाराजी एकीकडे कायम असतानाच दोन्ही पक्षांमधल्या वादामध्ये तेल ओतण्याचं काम स्थानिक नेत्यांकडून होतंय। शहरी गरिबांसाठी मूलभूत सेवा योजनेच्या श्रेयवादातून भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवारांनी शिवसेनेचे शाखा प्रमुख हरेश महाडिक आणि उपविभाग प्रमुख महेश लहाने यांना मारहाण केल्याचा आरोप केलाय। तसंच नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे।
ठाण्यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार आणि त्याच्या लोकांनी ठाण्यामध्ये जिथं शिंदे साहेबांचं बालेकिल्ला मारला होता तिथंच तुमच्या शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्याला मारलेला आहे. ठाण्यावरून मारलं नाही, त्याची मला काही कल्पना नाहीये, परंतु या निवडणुकीच्या कालावधीमध्ये एकमेकाच्या विरोधात असलेले छोटमोठ्या कुरबुरी चालत असतात. ज्या लक्ष्मीनारायण सोसायटीच्या श्रेयवादावरून ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये वितुष्ट निर्माण झाले, त्याच सोसायटीमध्ये भाजपचे आमदार निरंजन डावखरे, मारहाणीचा आरोप झालेले माजी नगरसेवक नारायण पवार तसेच भाजपचे पदाधिकारी आणि सोसायटीच्या सदस्यांनी जल्लोष साजरा केलाय. यावेळी फटाके देखील फोडण्यात आले तसेच एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा करण्यात आलाय. जल्लोष साजरा करण्यावरून भाजप आणि सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झालेला होता. त्यानंतर आता दोन्ही पक्षांकडून सोसायटी समोर बॅनर लावण्यात आले. यशोमती ठाकूर येत्या 6 महिन्यात भाजपमध्ये येतील असा दावा रवी राणा यांनी केलाय. निवडणुकीआधी तिवसा मतदारसंघामधून भाजपच्या तिकिटासाठी अनेकदा त्या फडणवीसांना भेटल्याचा दावाही राणांनी केलाय. मात्र राजेश वानखेडे आमच्याकडे उमेदवार होते म्हणून प्रवेश होऊ शकला नाही असे ठाकूर म्हणाले. त्यांनी मध्ये बोलल्या होत्या की मला या तिवसाची तिकीट पाहिजे. इलेक्शनच्या आधी सुद्धा त्या अनेकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटल्या की तिवसाची भाजपची तिकीट मिळत असेल तर मी भाजपमध्ये यायला तयार आहे. पण तेव्हा राजेश वानखेडे आमचे उमेदवार पक्के झाले होते म्हणून थोड्याशानं ते सटकलं आणि येणाऱ्या 6 महिन्यामध्ये काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे की यशोमतीताई ठाकूर ह्या भाजपमध्ये दिसतील. दरम्यान रवी राणा यांनी केलेला दावा यशोमती ठाकूर यांनी फेटाळून लावलाय. त्यांना नाटक आणि नौटंकी करण्याची सवय असल्याचा टोला देखील यशोमती ठाकूर यांनी लगावलाय. आमच्या भावाला जोक मारायची सवय आहे. अफवा, गोंधळ, नाटक, नौटंकी सगळ्या गोष्टी करायची सवय आहे. असं आहे, तुमचा पक्ष नेमका कोणता हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आजची वस्तुस्थिती ही आहे की भाजपनी त्यांचा पक्ष रवी राणा, नवनीत राणाच्या खुटाले बांधलेला आहे. आता राहायला विषय माझा. मी जन्मली इथे, मरणार इथेच आहे. सत्य काय आहे ते लोकांना माहिती आहे आणि तुम्ही जी गुंडागर्दी, दादागिरी करतायत हे लोकांना अजिबात आवडत नाहीये. नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप 100 पार. निवडणुकीआधीच भाजपचे 100 उमेदवार नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता चित्रही स्पष्ट झालंय. भाजपचे 100 नगरसेवक आणि 3 नगराध्यक्ष हे बिनविरोध निवडून आलेत. यामध्ये कोकणातले 4, उत्तर महाराष्ट्रामधले 49, पश्चिम महाराष्ट्रामधले 41, मराठवाड्यामधले 3 आणि विदर्भातले 3 नगरसेवक आहेत. सत्ताधारी शिवसेनेचे कणकवलीमधले आमदार निलेश राणेंनी मतदार वाढल्याचा गंभीर आरोप केलाय. कणकवलीमधील भाजपचे नगरपंचायतीचे उमेदवार समीर नलावडेंच्या मतदारसंघामध्ये 169 मतदार वाढवल्याचा आरोप निलेश राणेंनी केलाय. याबाबत कणकवली नगर परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असल्याची माहिती देखील निलेश राणेंनी दिली आहे. संबंधित आरोपांचे पुरावे देखील आपण सादर केल्याचा दावा निलेश राणेंनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केला आहे. रत्नागिरी नगर परिषदेमध्ये अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मवियामध्ये बिघाडी झाली आहे. शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे उमेदवार असलेल्या 3 प्रभागामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही उमेदवार देण्यात आले होते. मात्र अर्ज मागे घेण्याचा कालचा हा शेवटचा दिवस होता आणि शेवटपर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारांचा अर्ज मागे घेण्यात आला नाही. यावरूनच मवियामध्ये बिघाडी निर्माण झाली आहे. स्थानिक नेते सुरेंद्र उर्फ बाळा माने यांना उमेदवारी देताना ठाकरेंनी शब्द न पाळल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय आणि त्यामुळेच आता रत्नागिरी नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढणार नाही अशी थेट भूमिकाच काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने घेतली आहे. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये चांगलीच झोपली आहे. माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्यावर टीका केली आहे. आम्ही नसतो तर आमदारकी सोपी होती का याचा विचार करावा. तुम्ही आम्हाला नाही तर आम्ही तुम्हाला मदत केली असं माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी म्हटलंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाकी भूमिकेमुळे चिपळूणमध्ये महायुतीमध्ये फूट पडल्याचं चित्र आहे. आम्ही गेल्या वेळेस जर वाजवावर राहिलो नसतो तर आमदारकी किती सोपी होती का नव्हती आता सर्वसामान्यांना कळतंय. म्हणजे आम्ही त्यांना मदत केले तर आमची जेव्हा वेळ येते माझ्या कार्यकर्त्याची त्यावेळेस मी त्यांच्या पाठीशी नाही राहिलो, लूज राहिलो तर काय देतील तिथे मला काय करायचं आहे असं नाही करून चालणार. त्यामुळे त्यांना आता ज्या कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी मदत केली त्यांच्यासाठी थोडंसं मागे पुढे होणं आवश्यक होतं. किरकोळ गोष्टी आहेत, एकमेकांमध्ये संवाद साधणं गरजेचं आहे.
आणि मग त्यावेळेस जर मी माझ्या कार्यकर्त्यासाठी जर ठाम राहिलो, त्याच्यामध्ये मी युती तोडली, कुणी युती तोडली हे आवश्यक नाही. रायगडच्या पेण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि अजित पवारांचे राष्ट्रवादीचे प्रत्येकी 3 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. या निकालामुळे पेणमध्ये महायुतीचं पारडं जड झालंय. काल शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपच्या 3 आणि राष्ट्रवादीच्या 3 अशा 6 उमेदवारांचा बिनविरोध विजय झालाय. रत्नागिरीच्या गुहागरमध्येही भाजपनं खातं उघडलंय. गुहागर नगर पंचायत निवडणुकीमध्ये वैशाली मावळणकर बिनविरोध निवडून आल्यात. 5 नंबर वॉर्डमधून मनसेच्या सिद्धी राजेश शेट्टे यांनी निवडणुकीमधून माघार घेतल्यामुळे भाजपच्या वैशाली मावळणकर या बिनविरोध निवडून आल्यात. बारामती नगर परिषद निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 उमेदवार हे बिनविरोध विजयी झालेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दादांच्या राष्ट्रवादीची रणनीती यशस्वी ठरली आहे आणि त्यामुळेच बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आणि गुलाल उधळत जल्लोष केलाय. किशोर मासाय, अभिजित जाधव, अनुप्रिता डांगे, धनश्री बांदल, श्वेता नाळे, शर्मिला ढवाण, सश्विनी सातव आणि आफरीन बागवान अशी बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांची नाव आहेत. 41 जागांपैकी 8 जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे आता 33 जागांसाठी मतदान होईल. पुण्याच्या इंदापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं नगराध्यक्षपदाचं नगरसेवकाच्या जागा स्वबळावर लढवण्याचा निर्धार करत उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र निवडणूक लढवण्यापूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेनं निवडणुकीतून माघार घेतली आहे. काल उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं कृष्णा भीमा विकास आघाडीला आपला जाहीर पाठिंबा दिलाय. कोल्हापूरच्या कागलमधून सहलीला गेलेले शिंदेच्या शिवसेनेचे सर्व उमेदवार माघारी परतले. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर शिवसेनेचे सर्व उमेदवार कोल्हापुरात दाखल झालेत. त्यांनी कागल इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जोरदार घोषणाबाजी करत शक्ती प्रदर्शन करण्याचा देखील प्रयत्न केलाय. कागल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुश्रीफ आणि घाटके गट हे शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधात एकत्र आलेत आणि त्यामुळे निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली आहे. त्यातच फोडाफोडी टाळण्यासाठी शिंदे गटाचे सर्व उमेदवार हे सहलीला गेलेले होते. अखेर आता हे सगळे उमेदवार परतलेले आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संघाच्या स्वयंसेवकांचा प्रचार करावा लागणार आहे. तसंच त्यांना मतदानही करावं लागणार आहे. बुटीबोरी येथे काँग्रेसचे स्थानिक आघाडीच्या सुमित मेंढेंना समर्थन दिलंय. सुमित मेंढेंकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बुटीबोरीचे कार्यवाहक म्हणून जबाबदारी होती. दुसरीकडे वाडी नगर परिषदेमध्ये काँग्रेसनं प्रेमनाथ झाडे यांना उमेदवारी दिली आहे. प्रेमनाथ झाडे हे 8वा मैल भागामध्ये संघाची शाखा भरवत होते. या दोन्ही उमेदवारांना काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध होता. मात्र या दोन्ही उमेदवारांना काँग्रेस नेते सुनील केदार यांनी समर्थन दिले. याच प्रकरणावरून केदार यांची काँग्रेस वरिष्ठांकडे तक्रारही करण्यात आली आहे. दरम्यान काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दोन्ही उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना आता त्यांचा प्रचार करावा लागेल. नगरपालिका निवडणुकीचे नामनिर्देश पत्र मागे घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. भंडाऱ्याच्या तुमसर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसमोर त्यांच्याच पक्षातील बंडखोरांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी अभिषेक कारेमोरे यांनी उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे नाराज झालेल्या सागर गभणे यांनी त्यांना अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. तर भाजपनं प्रदीप पडोळे यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपचे आशिष कुकडे यांनी त्यांच्यासमोर आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. आशिष कुकडे हे भाजपचे माजी खासदार मधुकर कुकडे यांचे पुतणे आहेत. या दोन्ही उमेदवारांची उमेदवारी आता राष्ट्रवादी आणि भाजपसमोर मोठी डोकेदुखी ठरणारी आहे. या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये